नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आपल्या या चॅनलवर DIY रेमेडीज, लाईफस्टाईल, मेकअप, ब्युटी या संदर्भातले व्हिडिओ मी घेऊन येत असते। एक छोटीशी फॅमिली आहे जी ग्रो होतीये, ग्लो होतीये, त्यांच्याबरोबरीने मीही ग्रो होतीये आणि ग्लो होते आहे। तर या छोट्याशा फॅमिलीचा जर तुम्हाला भाग व्हायचा असेल तर चॅनल आपलंच आहे, सबस्क्राइब करून टाका आणि बेल आयकॉनचं बटनही हिट करा, म्हणजे एक्झॅक्टली कुठल्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड करते ना हे सुद्धा तुम्हाला कळेल। बरं, आता व्हिडिओची सुरुवात करण्याअगोदर एक रिमाइंडर तुम्हाला द्यायचं आहे, तेव्हा थोडासा वेळ स्वतःसाठी द्या। शांतपणे बसा आणि आधी स्वतःला सांगा की सगळ्यात जास्त जगामध्ये इम्पॉर्टंट ही मी आहे आणि माझी काळजी घेणं किंवा माझ्या आरोग्याची, मानसिक आरोग्याची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे। मी ज्यांच्यावर निस्वार्थपणे प्रेम करते किंवा मला ज्यांची खूप काळजी वाटते त्यांना खुश ठेवायचं असेल तर आधी मला स्वतःला खुश राहणं गरजेचं आहे। त्यांची काळजी घ्यायची असेल तर मी स्वतः आधी हेल्दी राहणं खूप गरजेचं आहे। आणि हे रिमाइंडर दिल्यानंतर एक छानसा मोठा श्वास घ्या आणि कामाला लागा। तर या पॉझिटिव्ह थॉटवर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि आज जी मी DIY रेमेडी सांगणार आहे त्यासाठी मी तुम्हाला 7 डेजचं चॅलेंज देते आहे। येस, मीच तुम्हाला देणार आहे। या 7 डेज चॅलेंजमध्ये मी सांगितलेल्या गोष्टी तंतोतंत जर का तुम्ही केल्या तर तुमच्या स्किनमध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली तुम्हाला दिसणार आहे, तुमची स्किन ग्लो होणार आहे, चेहरा उजळ होणार आहे। आणि 7 दिवसानंतर हे कंप्लीट जे चॅलेंज आहे ते केल्यानंतर तुम्ही स्वतः येऊन मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात की येस स्मिता, आम्हाला या गोष्टीचा फरक पडलेला आहे। कारण हा एक्सपेरिमेंट मी ऑलरेडी करून झालेला आहे आणि माझ्या जवळच्या व्यक्तींना मी अशा पद्धतीची रेमेडी करायला लावली होती आणि त्याचे एक अप्रतिम रिझल्ट आले। त्यामुळे मला खात्री आहे याचे रिझल्ट तुम्हाला येणार आहेत। पण जेव्हा आपण ह्या DIY रेमेडीज करत असतो ना तेव्हा पूर्ण विश्वासानं या करायच्या असतात, कारण अगदी नैसर्गिक घटक आपण घेतो आणि त्याचं छान कॉम्बिनेशन करून स्वतःला आपण छान पॅम्पर करत असतो। तर अशा पद्धतीनं मला असं वाटतं की आजची ही रेमेडी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे। तेव्हा आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। सो आता ही जी रेमेडी आहे ती आपल्याला 2 स्टेपमध्ये करायची आहे। स्टेप 1, स्टेप 2। आणि त्याआधी 7 दिवसाचं जे चॅलेंज आपण घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला काही घटक घ्यायचे आणि त्याचं प्रिपरेशन करायचं आहे। काय करायचं तर हिरवे मूग आपल्याला अर्धा वाटी किंवा 1 वाटी घ्यायचे आहेत आणि ते मिक्सरमधून ग्राइंड करून त्याची पावडर बनवून घ्यायची आहे। ती पावडर आपल्याला एका बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवायची आहे। त्यानंतर दुसरा इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे ते म्हणजे नारळ। नारळाचं दूध आपल्याला काढायचं आहे नारळापासून, त्यामुळे नारळ छानपैकी तुकडे करून घ्या आणि ते मिक्सरमधून ग्राइंड केल्यानंतर तुम्ही एका छानपैकी कोरडं फडकं असेल त्यातून गाळून घेतलं किंवा साधी आपली जी गाळणी आहे त्यांनी जरी गाळून घेतलं तरी दूध निघतं त्याचं। त्यामुळे ओरिजिनल जे घरी आपण नारळाचं दूध काढू ते बेस्ट। बाजारात सुद्धा फक्त नारळाचं दूध मिळतं, ते प्रिझर्वेटिव्स असतात, त्यापेक्षा हे असं दूध काढलं तर आपल्या स्किनला जास्त बेनिफिट मिळू शकतात। त्यामुळे मी हे सजेस्ट करेन। त्यामुळे 2 घटक आहेत जे आपल्याला प्रिपेअर करून ठेवायचे आहे, हिरवे मूग त्याची पावडर आणि कोकोनट मिल्क, ते आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे 7 डेजसाठी। हिरवे मूग पावडर जी आहे ती आपल्याला रोज 1-1 चमचा लागणार आहे आणि नारळाचं दूधसुद्धा 1 ते 1.5 चमचा किंवा 2 चमचे असं आपल्याला लागणार आहे। तर त्या पद्धतीनं त्या अंदाजानं तुम्ही करून घ्या। आता स्टेप नंबर 1। स्टेप नंबर 1 मध्ये काय करायचं आहे आपल्याला, आता इथे हिरवे मूग आपण घेतलेले आहेत, म्हणजे हिरवे मूगची पावडर। तर ती का घेतली, यामध्ये प्रचंड प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात, त्यामुळे आपल्या स्किनचं जे टेक्स्चर आहे ते इम्प्रूव्ह व्हायला मदत होते। त्यानंतर यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळे आपल्या स्किनवर जर का ॲक्ने असतील, ब्लेमिशेस असतील तर त्यासाठी हे अतिशय फायदेशीर ठरतं आणि म्हणूनच तुमच्या स्किनची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी हिरवे मूग जे आहे ते खूप उपयुक्त ठरणार आहे। आता वातावरण थोडंसं थंड व्हायला लागलेलं आहे, त्यामुळे स्किन कोरडी पडते आणि मुळातच
हिरवे मूग म्हणा किंवा बेसन पीठ म्हणा, यांनी ना तुमची स्किन जरा कोरडी पडू शकते. म्हणून आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत दही आणि मध, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्याला छान नरिशमेंट मिळणार आहे आणि तुमची स्किन मऊ होणार आहे. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर जर डाग असतील तर ते रिपेअर होतीलच, पण त्याचबरोबरीनं तुमचा चेहरा हा असा छान तुकतुकीत मऊसर व्हायला सुद्धा मदत होईल. आणि म्हणूनच आपण रोज रात्री झोपताना हिरवे मूग पावडर 1 चमचा किंवा 1.5 चमचा, त्यानंतर त्यामध्ये दही आणि मध असं मिक्स करायचं. हे मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि हे चेहऱ्याला लावायचं. तर चेहऱ्याला लावताना छानपैकी चोळून चोळून मस्तपैकी मसाज करून करून ते लावायचं. 5 ते 10 मिनटं ठेवायचं. त्यानंतर थंड पाण्याने धुवून टाकायचं. आता तुम्ही जेव्हा रात्री स्किन केअर रुटीन करता आहात तर त्यामध्ये तुम्ही क्लिन्झिंग करता, बरोबर. तर क्लिन्झिंग करण्यासाठी तुम्ही जे क्लिन्झिंग मिल्क वापरताय किंवा तुम्ही कुठलं फेस वॉश वापरताय, त्याऐवजी जर का तुम्ही ही पावडर वापरली, म्हणजे अशी जर तुम्ही चेहऱ्यावर ठेवली आणि धुतलं तर तुमचा चेहरा क्लीन होणार आहे. सरळ हा फेस वॉश म्हणून सध्या वापरा किंवा तुमचा जो फेस वॉश आहे त्याच्यामध्ये जरी मिक्स केला थोडासा, म्हणजे या मिश्रणामध्ये जर का तुम्ही थोडासा फेस येण्यासाठी जर का तो मिक्स केला, चेहऱ्याला लावला आणि चेहऱ्यावर तसाच ठेवून मग चेहरा छानपैकी धुतला, तरीही तुमचा चेहरा क्लीन होईल. पण बऱ्याचदा होतं काय की आपल्याला कुठला फेस वॉश आपण वापरतोय तो सूट करतोय की नाही करत आहे कळत नाही. वातावरण बदलल्यानंतर आपल्या स्किनमध्ये सुद्धा काही बदल हवे असतात. म्हणजे आपण जे कॉस्मेटिक्स वापरतो ते बदल आपल्याला करता येत नाही. त्यामुळे बऱ्याचदा आपली वातावरण बदललं की स्किन जरा ड्राय होते किंवा मग काहीतरी प्रॉब्लेम स्किन रिलेटेड व्हायला लागतात. तर त्यासाठी हे नॅचरल घटक असलेले जे रेमेडीज आहेत त्या खूप उपयुक्त ठरतात. आणि म्हणून मला असं वाटतं तुमचा चेहरा रात्रीचा क्लीन करण्यासाठी जर का तुम्ही आता हे वापरलं तर तुमचा चेहरा छानपैकी क्लीन होणार आहे. तर ही होती स्टेप नंबर 1. आता हे सगळं झाल्यानंतर स्टेप 2 करायची आहे. चेहऱ्याला छानपैकी क्रीम लावायचं आहे आणि चेहऱ्याला क्रीम लावत असताना छानपैकी मसाज करायचा आहे. ते क्रीम आपल्या चेहऱ्यामध्ये मस्तपैकी मुरवायचं आहे. पण आता क्रीम कुठलं वापरायचं, तर ती क्रीम जे आहे त्याची रेमेडी मी तुम्हाला आता सांगणार आहे. तेव्हा स्टेप नंबर 2 ते म्हणजे क्रीम, जे की तुमचं मॉइश्चरायझर असणार आहे. हे मॉइश्चरायझर म्हणून वापरायचं आहे. तर त्यासाठी काय काय घटक लागणार आहेत जाणून घेऊया. सो स्टेप नंबर 2 मध्ये जे आपण मॉइश्चरायझर बनवतोय त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे नारळाचं दूध. आता नारळाचं दूध आपण इथे का वापरतो आहोत, तर नारळाच्या दुधामध्ये फॅटी ॲसिड्स असतात, त्यानंतर अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन असेल किंवा पुरळ असतील, कुठल्याही इन्फेक्शनमुळे तुमच्या स्किनला जर काही इरिटेशन झालेलं असेल तर ते जाण्यासाठी नारळाचं दूध खूप उपयुक्त ठरतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर का तुमची स्किन खूप प्रमाणात ऑइली असेल, म्हणजे तुमची स्किन खूप ऑइल प्रोड्यूस करत असेल किंवा अतिशय ड्राय असेल, ऑइल प्रोड्यूस करत नाही आणि खूप ड्रायनेस तुमच्या चेहऱ्यावर आहे, कोरडेपणा जाणवतोय, तर या सगळ्याचा बॅलन्स राखण्यासाठी हे कोकोनट मिल्क अतिशय उपयुक्त ठरतं. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळ्यांसाठी उपयुक्त असं क्रीम असणार आहे. मॉइश्चरायझर क्रीम नक्की वापरून बघा. तर म्हणून आपण इथे कोकोनट मिल्क वापरलेलं आहे. आता पुढचा घटक जो आहे तो म्हणजे ग्लिसरीन. ग्लिसरीन हे कुठल्याही आजकालच्या तुम्ही ब्युटी प्रोडक्ट्स बघाल तर त्यामध्ये ग्लिसरीन हे असतं. ग्लिसरीन जे ते तुमच्या चेहऱ्यावरचं मॉइश्चर लॉक करण्यासाठी उपयुक्त ठरतं आणि म्हणून ग्लिसरीनचा ब्युटी प्रोडक्ट्समध्ये जास्तीत जास्त वापर होतो. आता जे वातावरण होतं आहे, म्हणजे थोडंसं थंड वातावरण पडायला सुरुवात झालेली आहे, तर त्यासाठी तुमचा चेहरा छान मॉइश्चराइज्ड होण्यासाठी इथे आपण ग्लिसरीनचा वापर करणार आहोत. तेव्हा दुसरा घटक होता ग्लिसरीन. त्यानंतर तिसरा घटक आहे टी ट्री ऑइल. टी ट्री ऑइल, तर टी ट्री ऑइल याबद्दल मी तुम्हाला मागेसुद्धा बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर टी ट्री ऑइल हे मुळातच मॅजिकल अरोमा आहे, त्याचा इतका सुंदर सुगंध येतो. म्हणून मला टी ट्री ऑइल, आणि त्याचे असंख्य फायदे आहेत. मुळात हे इतकं कॉन्सन्ट्रेटेड ऑइल आहे ना, त्यामुळे हे आपण असं चेहऱ्यावर डायरेक्ट अप्लाय करू शकत नाही. ते कायम एखाद्या वेगळ्या ऑइलमध्ये डायल्यूट करून किंवा वेगळ्या कुठल्या तरी इन्ग्रेडियंटमध्ये डायल्यूट करून मग वापरायचं. सो आपण इथे कोकोनट दूध म्हणजे नारळाचं दूध
आणि त्यानंतर ग्लिसरीन यामध्ये आता आपण हे डायल्यूट करणार आहोत. त्यामुळे याचे कमालीचे रिझल्ट आपल्या चेहऱ्यासाठी मिळणार आहेत. त्यामुळे इथे आपण 2 ते 3 थेंब टी ट्री ऑइल घेणार आहोत. टी ट्री ऑइल कुठे मिळणार तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. एकदा तुम्ही ऑर्डर करूनच टाका, कारण मी तुम्हाला म्हणाले तसं की आपण ज्या ज्या गोष्टी ऑर्डर करतो आहोत ते सगळे प्रोडक्ट आपल्या रेमेडीजमध्ये वापरले जातात. या रेमेडीमध्ये नाही वापरता आलं तर पुढच्या रेमेडीमध्ये वापरता येईल, तेव्हा एकदाच हे प्रोडक्ट ऑर्डर करूनच टाका. सो हे महत्त्वाचे 3 घटक झाल्यानंतरही आपल्याला ॲलोवेरा जेल लागणार आहे, गुलाब पाणी लागणार आहे, व्हायटॅमिन ई कॅप्सूल लागणार आहे. हे सगळे घटक किती महत्त्वाचे आहेत अनेक व्हिडिओमध्ये मी सांगून झालेलं आहे. तुमच्या स्किनसाठी कमालीचे बेनिफिट्स मिळणार आहे आणि फ्लॉलेस स्किन होणार आहे. म्हणजे या क्रीमनंतर तुम्ही कायमची मॉइश्चरायझर क्रीम म्हणून वापरायला सुरुवात कराल. तर आता ही मॉइश्चरायझर क्रीम कशी बनवायची ते समजून घ्या. किती प्रमाणात सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत ते नीट समजून घ्या. तर सगळ्यात आधी आपण एक छोटीशी बॉटल घ्यायची, काचेची बॉटल जी तुमच्याकडे असेल ती. इथे आता दिसते आहे तशी जर तुम्हाला बॉटल घ्यायची असेल तर ती ॲमेझॉनवर मिळते. तर ती बॉटल घ्या. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे साधारण ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे. आता 7 दिवसांसाठी आपण करतो त्यामुळे 2 चमचे ॲलोवेरा जेल किंवा 2 ते 2.5 चमचे ॲलोवेरा जेल पुरतं. सो 2 चमचे ॲलोवेरा जेल घेतलं. त्यानंतर मी आता यामध्ये टाकणार आहे व्हायटॅमिन ई कॅप्सूल. 2 व्हायटॅमिन ई कॅप्सूल्स त्यामध्ये फोडून टाकलेले आहेत. आणि त्यानंतर मी टी ट्री ऑइलचे 2 ते 3 थेंब, याच्यापेक्षा जास्त टाकायचं नाही. मस्त अरोमा येतो, इतकं छान वाटतं चेहऱ्याला लावल्यानंतर. सो ते यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर आता आपण पुढचा इन्ग्रेडियंट घेणार आहोत ते म्हणजे ग्लिसरीन. ग्लिसरीन आपल्याला इथे अर्धा ते 1 चमचा घ्यायचा आहे. आणि मग त्यानंतर आपल्याला कोकोनट मिल्क जे आपण बनवलेलं आहे, नारळाचं दूध, ते आपल्याला 1 चमचा किंवा 2 चमचे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गुलाब पाणी हे टाकायचं आहे. गुलाब पाणी मी घरच्या घरी बनवलं होतं ते मी थोडंसं टाकलेलं आहे याच्यामध्ये. आणि 2 चमचे नारळाचं दूध यामध्ये टाकलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण जे आहे ते मस्तपैकी फेटून घ्यायचं, मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. त्याचा कलर इतका छान होईल, क्रीम फॉर्ममध्ये येईपर्यंत ते छानपैकी फिरवत राहायचं आणि क्रीम फॉर्ममध्ये आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, हाताला लावून बघा किती सॉफ्ट आहे. आणि त्याच्यानंतर असा चिकटपणा जो असतो ना, ग्रीसीनेस, तो कमी आहे या क्रीमला. म्हणजे एरवी जे आपण क्रीम वापरतो त्यापेक्षा कमी आहे. पण तरीही मी सांगेन की दिवसा वापरू नका शक्यतो हे मॉइश्चरायझर क्रीम म्हणून. रात्री झोपतानाच हे क्रीम ठेवा. तर हे अशा पद्धतीनं तुमचं मॉइश्चरायझर क्रीम तयार झालेलं आहे. आता स्टेप 2 मध्ये हे जे मॉइश्चरायझर क्रीम आपण केलेलं आहे तर ते लावायचं आहे. म्हणजे आधी फेस पॅक लावला, फेस पॅक लावून झाल्यानंतर तो धुतला. आता स्किन छानपैकी आणखीन मॉइश्चराईज करण्यासाठी आपल्याला या क्रीमनं थोडा वेळ, अगदी 1-2 मिनटं आपल्याला छानपैकी चेहऱ्याला मसाज करायचा आहे आणि झोपून जायचं आहे. तर हे आपल्याला सलग 7 दिवस करायचं आहे. आणि तुम्हाला लक्षात येईल 7 दिवसात तुमची स्किन ग्लो करायला लागलेली आहे. आणि रिझल्ट आल्यानंतर मात्र मला अजिबात सांगायला विसरायचं नाही. ओके, जर का यातला कुठला घटक तुम्हाला सूट करत नाही आहे असं वाटलं तर इमिडिएट बंद करा. मला माहिती याचे अमेझिंग रिझल्ट्स येतात. सो अशा पद्धतीनं आपलं हे 7 डेज स्किन ग्लो चॅलेंज जे आहे ते आपण ॲक्सेप्ट करूया आणि ग्लो होऊया. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कुठल्या तरी नवीन विषयासह.